ओम नमो आदेश. आज आपण आध्यात्मिकदृष्ट्या एक खूपच खास आणि महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहोत. 3 मार्च 2026 रोजी होणारे चंद्रग्रहण. नाथपंथामध्ये होळी आणि ग्रहण या दोन्ही दिवसांना त्यांचे विशेष महत्त्व आहे, हे आपण सर्व जाणतच असाल. यावर्षी दोन्हीही एकाच दिवशी येत असल्याने या साधकांसाठी एक विशेष पर्वणीच आहे. सुरुवात करूयात. चंद्रग्रहण म्हणजे काय ते जाणून घेऊयात. वैज्ञानिकदृष्ट्या चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, ज्यामुळे चंद्रावर पृथ्वीची सावली पडते आणि चंद्र लालसर दिसू शकतो. इंग्रजीमध्ये याला ब्लड मून असंही म्हणतात. पण आपल्या हिंदू परंपरेत चंद्रग्रहणाला खूप खोल आध्यात्मिक महत्त्व आहे. आपल्या शास्त्रानुसार राहू आणि केतू नावाचे छायाग्रह चंद्र सूर्याला ग्रासतात, त्यामुळे चंद्र किंवा सूर्यग्रहण होते. ग्रहणाचा हा काळ बाह्य क्रियाकलापांसाठी अशुभ मानला जातो, परंतु आंतरिक शुद्धीसाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ अतिशय शक्तिशाली असतो. या काळात केलेल्या प्रार्थना, मंत्रजप आणि दान धर्म यांचे फळ कित्येक पटींनी मिळते असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊयात ग्रहण आणि त्याचे नियम. 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे सूतक काळाचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे. चंद्रग्रहणाच्या बरोबर 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता सूतक काळ सुरू होईल आणि ग्रहणाबरोबरच तो संपेल. भारतीय वेळेनुसार ग्रहण सुरू होणार आहे दुपारी 3:20 खग्रास म्हणजेच पूर्ण सुमारे 4:34 ते 5:03 पर्यंत राहणार आहे. ग्रहणाचं समाप्ती होणार आहे संध्याकाळी 6:47 ते 6:48. या सूतक काळात आपण काय करू नये ते पाहूयात. सूतक काळात खाणे, पिणे किंवा स्वयंपाक करणे टाळावे. विशेषतः बाहेरचे म्हणजेच आपल्या घराव्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी बनवलेले अन्न प्राशन करणे कटाक्षाने टाळावे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना यामध्ये सवलत आहे. शिजवलेल्या अन्नात तुळशीचे पाने किंवा दर्भाचे गवत टाकणे, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा त्यावर परिणाम करणार नाही. आपण या काळात कोणताही नवीन प्रकल्प, महत्त्वाचे व्यवहार किंवा शुभ समारंभ सुरू करणे टाळावे. आपण देवदेवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नये किंवा या काळात पूजा देखील करू नये. या काळात मंदिरे बंद ठेवली जातात आणि ग्रहणानंतर शुद्धीकरण केले जाते. आपण झोपणे टाळावे आणि यावेळेचा उपयोग आध्यात्मिक कार्यांसाठी करावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चाकू, कात्री यांसारख्या धारदार वस्तू वापरणे टाळावे. गरोदर महिलांनी ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये किंवा ग्रहण पाहू नये. त्यांना विश्रांती घेण्याची आवश्यकता असल्यास ते घेऊ शकतात, परंतु पूर्णपणे झोपणे टाळावे. आपण आता पाहूयात आपण कोणते आध्यात्मिक कार्य या काळामध्ये करू शकतो. महत्त्वाचे आहे, कोणतेही आध्यात्मिक कार्य जर करणार असाल तर कटाक्षाने महत्त्वाचा नियम पाळणे. ग्रहणास सुरुवातीपूर्वी म्हणजेच दुपारी 3:20 पूर्वी शक्यतो थंड पाण्याने किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी कोमट पाण्याने स्नान करून, शक्य असल्यास ओलेत्यानेच असे कार्य करावे. या काळात आपण महामृत्युंजय मंत्र, ओम नमः शिवाय, चंद्रमंत्र, ओम सोम सोमाय नमः किंवा तुमच्या इष्टदेवतेच्या मंत्राचा जाप करावा. या काळात शांत बसून ध्यान करणे, श्वासोच्छवास नियंत्रित करणे आणि मनातील विचार निरीक्षण करणे खूप फायदेशीर आहे. तुमच्या मनातील भीती, मत्सर, क्रोध आणि जुन्या दुःखांना सोडून देण्यासाठी हा अतिशय उत्तम काळ आहे. या काळात भागवत गीता किंवा विष्णू सहस्रनाम यांसारख्या पवित्र ग्रंथांचे पठण करणे अतिशय शुभ मानले जाते. या काळात नाथपंथीयांसाठी विशेष महत्त्वाचे म्हणजे आपण श्री नवनाथ भक्तिसार व श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथांचे आपल्या उद्देशानुसार संकल्प घेऊन पठण करू शकता. खास करून या ग्रहण काळात आपणास आपल्या गुरुकडून मिळालेले गुरुमंत्र तसेच कानमंत्र यांची उजळणी देखील करू शकता. जर आपणास काही शाबर मंत्र सिद्ध करावायचे असतील तर या होळीच्या दिवशी येणाऱ्या ग्रहण पर्वणीसारखा योग पुन्हा क्वचितच येईल.
या दिवशी केलेल्या मंत्र जापाचे फळ हजारो पटीने मिळते अशी मान्यता आहे. आपण ही पर्वणी साधणे अत्यावश्यक आहे. आता बघूयात ग्रहणानंतर काय करावे. ग्रहण संपताच गंगाजल किंवा तुळशीचे पाणी टाकलेल्या पाण्याने स्नान करावे. त्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे आणि घरी जर शंख असेल तर शंखनाद करावा. ग्रहण पर्व काळात गरजू व्यक्तींना दान दिल्याने त्याचे कित्येक पटीने पुण्य मिळते अशी मान्यता आहे. परंतु असे दान करावायचे असल्यास आपण दान करावायची रक्कम एका बाजूला काढून ठेवणे आणि ग्रहण समाप्ती झाल्यानंतरच ते दान करणे हे आपल्यासाठी चांगले आहे. तसेच ग्रहणानंतर तुळशीजवळ गायीच्या तुपाचा दिवा लावणे हे अतिशय शुभ मानले जाते. होळी आणि चंद्रग्रहण हा एक दुर्मिळ योग आहे. 3 मार्च रोजी चंद्रग्रहणासोबतच होळीचा सणही आहे. होळी हा आनंदाचा आणि रंगांचा उत्सव आहे, तर चंद्रग्रहण हे आत्मचिंतनाचे. त्यामुळे होळी दहन ग्रहणानंतर म्हणजे संध्याकाळी 6:48 नंतर करणे योग्य राहील. होळीची अग्नी आपल्यातील नकारात्मकता आणि अहंकार जाळून टाकू शकते, ज्यामुळे आपल्या आयुष्यात नवीन प्रकाश आणि सकारात्मकता येईल. चंद्रग्रहण हे घाबरण्याचे नाही, तर जागरूकतेने आणि श्रद्धेने सामोरे जाण्याची एक नैसर्गिक घटना आहे. या काळात आध्यात्मिक नियमांचे पालन करून आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आपण या पर्वकाळाचा सदुपयोग करून घेऊ शकता. आशा आहे तुम्हाला या माहितीमुळे नक्कीच मदत झाली असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत नक्कीच शेअर करा. या प्रकारची माहिती आपणास वेळोवेळी मिळत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अलख निरंजन.